हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे टॉपिक पाहत आहोत। आता सध्याला आपण पाहत आहोत टीईटी मागील टीईटी एग्जाम मधील विचारलेले प्रश्न। आज पाहणार आहोत आपण 2024 मधील टीईटीला जे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले आहेत, पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहणार आहोत आणि उत्तरेही त्यांची पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला टीईटी एग्जाम मध्ये कोणत्या प्रकारचे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला समजेल आणि योग्य प्रकारे अभ्यास करता येईल। तर पाहू, पहिला प्रश्न बघा, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आता इथं काही शब्द अक्षर दिलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, पहिला म्हण तयार करायची आणि त्याचा शेवटचा शब्द शोधायचा आहे। आता बघा याच्यापासून कोणती म्हण तयार होते, तर याच्यापासून उधारीचे पोते सव्वा हात रीते ही काय होते, तर म्हण शब्द तयार होते आणि म्हणीचा शेवटचा शब्द काय आहे, तर रीते हा काय आहे, तर म्हणीचा शेवटचा शब्द आहे। मग या रीते या शब्दापासून काय, तर त्याचा अर्थ काय होतो रीतेचा, तर इथं पर्याय काय दिलेले आहेत बघा, 1 कर, 2 पद्धत, 3 रिकामे, 4 आहे थैली। तर रीते या शब्दाचा अर्थ होतो रिकामे, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3। तर आता पुढचा प्रश्न पहा, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? आता बघा इथं काय विचारलेलं आहे बघा, तुम्हाला लेखक आणि त्यांचे पूर्ण नाव, कवी, त्यांचे टोपण नाव, हा सगळा अभ्यास तुम्हाला इथं करावा लागणार आहे मित्रांनो, त्याच्यावर हा प्रश्न आहे। तर पर्याय क्रमांक 1 रामचंद्र नाना मंगळवेढेकर, 2 वसंत नारायण मंगळवेढेकर, 3 राजेंद्र गजानन मंगळवेढेकर आणि 4 आहे राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर। तर याचं उत्तर आहे बघा 2 वसंत नारायण मंगळवेढेकर हे याचं उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता बघा इथं पुस्तक आणि लेखक आहे, त्यांच्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे। हा सुद्धा टॉपिक मित्रांनो तुम्हाला करायचा आहे, म्हणजे याचे मार्क तुम्हाला पूर्ण मिळून जातील। आता वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 ग दि माडगुळकर, 2 प्रकाश संत, 3 बाळकराम आणि 4 आहे विद्रोही। तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 2 प्रकाश संत हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 4, आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, याचे मिश्र वाक्य कसे होईल? पर्याय क्रमांक 1 आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, 4 आहे घंटानादाबरोबर आरती सुरू झाली। तर आता बघा इथं वाक्यामध्ये इथं काय झालं, आरती सुरू झाल्यावर आणि इथं जेव्हा तेव्हा इथं बरोबर असं लागलेलं आहे। म्हणजे बघा आता मिश्र वाक्य कधी असतं, तर जेव्हा 2 वाक्य जोडताना की, जे, ते, जरी, तरी, जर, तर, जेव्हा, तेव्हा अशा शब्दांनी जर 2 वाक्य जर जोडलेले असतात तेव्हा ते काय असतं, तर मिश्र वाक्य असतं मित्रांनो। आणि ज्यावेळेस आणि व किंवा म्हणून हे ज्यावेळेस असतं तेव्हा ते असतं संयुक्त वाक्य, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 तर येणार नाही। आणि इथं काय झालेलं आहे, जेव्हा आणि तेव्हा या 2 शब्दांनी काय झालेलं आहे, हे वाक्य जोडलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। लक्षात ठेवा, मिश्र वाक्य म्हणलं की जर, तर, जेव्हा, तेव्हा, जे, ते हे शब्द आलेले असतात मित्रांनो वाक्यामध्ये, त्यावरून ते मिश्र वाक्य आहे। पुढील प्रश्न आहे बघा, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? बघा मित्रांनो विभक्ती प्रत्ययावर हा प्रश्न आहे। विभक्ती प्रत्ययाचं चार्ट खूप छोटा आहे, एकवचनी, अनेकवचनी आणि प्रथमा ते संबोधन पर्यंत त्याच्यामध्ये विभक्ती आहेत। हा चार्ट मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे आणि याच्यावर एक ब्रॉड व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे मित्रांनो, ते तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता। तर बघा पर्याय आहेत बघा, चा, ची, चे, ने, एशी, त पर्याय क्रमांक 2 त, इ, आ, चा, ची, चे, पर्याय क्रमांक 3 त, इ, आ, स, ला, ते,
पर्याय क्रमांक 4 चा ची चे त इ आ विचारलेला आहे, परंतु इथं त इ हा सप्तमीचे प्रत्यय पहिल्यांदा दिलेले आहेत, म्हणजे हे दोन्ही पण पर्याय येत नाहीत. आणि चा ची चे हे काय आहे सप्तमी, आणि ने ए शी हे काय आहेत तर तृतीयेचे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण बाद झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे, कारण चा ची चे हे षष्टीचे आणि त इ हा हे सप्तमीचे एकवचनीतील काय आहेत तर विभक्ती प्रत्यय आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता. आता बघा पर्याय आहेत 1 कृपा, 2 मान, 3 गुण, 4 आहे नाम. आता बघा विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे आपल्याला. आता बघा ह्याच्यावरनं कृपाला लावून बघा, बद कृपा, बदमान, बद गुण असं लावलं तर होतील का तर नाही. तर आपण नामला लावलं, बद नाम हा शब्द तयार होतो आणि तो काय आहे तर विरुद्धार्थी शब्द आहे. तसंच आता यांचं काय तर बघा, अवकृपा, अवमान, अवगुण, अव लावल्यानंतर यांचा काय होतो तर विरुद्धार्थी शब्द तयार होतो, परंतु पर्याय क्रमांक 4 ला बद लावल्यानंतर काय होतं तर बदनाम हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. पुढचा बघा, पुढचा प्रश्न आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे असं विचारलेलं आहे. बघा आता पुढचं पर्याय क्रमांक 1 आहे कौटुंबिक पत्र, पर्याय क्रमांक 2 घरगुती पत्र, पर्याय क्रमांक 3 औपचारिक पत्र आणि पर्याय क्रमांक 4 अनौपचारिक पत्र. बघा आता औपचारिक पत्र म्हणजे काय तर जे अधिकृत कारणासाठी किंवा व्यावसायिक संभाषणासाठी जे पत्र पाठवलं जातं त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात औपचारिक पत्र. आणि अनौपचारिक पत्र म्हणजेच काय कौटुंबिक पत्र, घरगुती पत्र, ह्या तिन्ही पत्रांचे अर्थ एकच येतात, जे आपल्या कुटुंबातील लोकांना पाठवलेले असतात, मित्रमंडळींना पाठवलेला असतात, त्याला काय म्हणतात तर अनौपचारिक पत्र. ह्या तिघांचा अर्थ एकच आहे, कौटुंबिक, घरगुती आणि अनौपचारिक. मग इथं नोकरीसाठी म्हटलेलं आहे, म्हणून मग नोकरीसाठी म्हणजे काय व्यावसायिक कारणासाठी आहे, म्हणून हे काय झालं औपचारिक पत्र पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. तर बघा पर्याय क्रमांक 1 ऱ्हस्व स्वर, पर्याय क्रमांक 2 अर्धस्वर, पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर आणि पर्याय क्रमांक 4 आहे ते सजातीय स्वर. तर याच्यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर, कारण ऱ्हस्व स्वर हे अ इ उ रू लू हे काय आहेत तर ऱ्हस्व स्वर आहेत. अर्धस्वर कोणते आहेत तर य र ल व हे अर्धस्वर आहेत आणि संयुक्त स्वर हे ए ऐ ओ औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत. आणि सजातीय स्वर म्हणजे अ आ हे सजातीय, इ ई हे सजातीय, उ हे सजातीय स्वर आहेत. समजलं मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आहे बघा, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. आता बघा लघु आणि गुरु हे 2 मात्रा आहेत, आपण वृत्तामध्ये शिकलेलो आहोत. लघु मात्रा यू आकारासारखा दर्शवतात आणि गुरु मात्रा डॅश म्हणजे मायनस चिन्ह जसं लिहितो आपण तसं दर्शवतात. तर बघा लघु मात्रा कशासाठी वापरतात तर ऱ्हस्व उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना काय करतात तर लघु मात्रा वापरतात आणि दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना काय करतात तर गुरु मात्रे वापरतात. तर आता आपण इथं मात्रे लावून बघू म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा ही काय आहे तर दीर्घ उच्चाराचं आहे, म्हणजे गुरु लघु गुरु येणार. इथं काय येणार लघु लघु आणि इथं गुरु येणार. इथं काय येणार लघु, कारण हे सगळे काय आहेत तर ऱ्हस्व मात्रे आहेत. तसेच पहिला उकार आहे म्हणून लघु येणार, काना आहे म्हणून गुरु येणार, पुन्हा लघु. मग आता इथं बघा सर्व लघु मात्रा असणारा कोणता शब्द आहे तर पर्याय क्रमांक 3 सर्व लघु मात्रा असलेला हा शब्द आहे, म्हणजे कमळ हा शब्द आहे. समजलं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्य प्रचार वापरा. पर्याय 1 तारे तोडणे, पर्याय 2 जीवाचे रान करणे, पर्याय क्रमांक 3 कानाडोळा करणे, पर्याय क्रमांक 4 ग्वाही देणे. तर बघा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं असेल त्यानं तर जीवाचे रान करणे हे पर्याय येतो. याचं अर्थ काय आहे मित्रांनो तर खूप कष्ट घेणे किंवा मेहनत करणे हा याचा अर्थ होतो. म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने काय केले खूप कष्ट केले.
पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय 1 चूर्ण, 2 नवीन, क्रीडा, पर्याय क्रमांक 4 नीती. आता इथं वाचून समजणार नाही मित्रांनो, तुम्हाला हे पाहावे लागलेत शब्द कसे लिहिलेले आहेत. तर चूर्ण हा शब्द असाच लिहितात, पण नवीन हा शब्द असा लिहित नाहीत. न वची दुसरी वेलांटी असते आणि मग न असतं, परंतु इथं वची पहिली वेलांटी दिलेली आहे, म्हणून काय झालेला आहे, हा अशुद्ध शब्द आहे. क्रीडा सुद्धा असाच लिहितात आणि नीती हा शब्द सुद्धा असाच लिहितात. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. आता बघा, वचन नियमानुसार म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. आता पर्याय आहेत नदी, 2 बी, 3 काठी आणि 4 आहे पाखरू. आता बघा वचन, आता आपण नदी एक वचन आहे, त्याचं अनेक वचन केलं तर नद्या होणार. बी बिया, काठी काठ्या, पण पाखरू पाखरे होणार. म्हणजे नदी, बी आणि काठी यांचं या हे लागतं आणि अनेक वचन होतं, परंतु पाखरूला पाखरे होतं, एकारांत होतं, म्हणून हे काय आहे तर गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 4 आहे. समजलं मित्रांनो. आज आपण TETचा पेपर क्रमांक 2 मधील गेल्या वर्षीचा म्हणजे 2004चा मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत. एवढे प्रश्न पाहिलेले आहेत, बाकीचे उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.